सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 36. श्लोक पाहूयात. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. अथ म्हणजे तर मग, केन म्हणजे कशाद्वारे, प्रयुक्त म्हणजे प्रेरित केला जातो, अयम म्हणजे एखादा, पापम म्हणजे पापकृत्ये, चरती म्हणजे करतो, पुरुषः म्हणजे एक मनुष्य, अनिच्छन्न म्हणजे इच्छा नसताना, अपि म्हणजे जरी, वार्ष्णेय म्हणजे हे वृष्णीवंशजा, बलात् म्हणजे बळेच, इव म्हणजे जणू काय, नियोजितः म्हणजे नियुक्त किंवा रत केलेला. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. भगवंतांनी या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानयोग व कर्मयोग सांगितला. त्यानुसार आसक्ती न बाळगता नेमलेल्या कर्म करण्याच्या श्रेष्ठतेचे निरूपणही केले. त्यानंतर यज्ञादी कर्मांच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले. तसेच भगवंतांनाही लोकसंग्रहासाठी कर्म करणे जरुरी आहे हे सांगितले. त्यानंतर अज्ञानी व ज्ञानी यांची लक्षणे सांगितली आणि रागद्वेषरहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा दिली. तसेच प्रकृतीचे प्राबल्य आणि रागद्वेष हे शत्रू असल्याचेही सांगितले. त्यावर आधारित अर्जुन आता अत्यंत महत्त्वाचा आणि सार्वत्रिक प्रश्न विचारतो. हा श्लोक 3 अध्यायातील एक महत्त्वाचा वळणबिंदू आहे. अर्जुनाला प्रश्न पडला आणि तो म्हणाला की, हे कृष्णा, मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करायला लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. प्रत्येक जीव हा भगवंतांचाच अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो. म्हणून स्वभावतःच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही. परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो. कधीकधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात. सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न आला. तो आपल्या सर्वांच्याही मनात येतो. आपण आपले कर्तव्य केले पाहिजे हे माहीत असूनही आपल्या हातून चुका घडतात. असे का होते? असे कोणते कारण आहे की मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा मनुष्य जबरदस्तीने करायला लावल्याप्रमाणे पाप करतो? करता आणि करविता तर ईश्वरच आहे. मग जगामध्ये पाप कशामुळे होतात?
हा प्रश्न आपल्यालाही पडतो. याचे आपण उदाहरण पाहिले तर अर्जुन आणि दुर्योधन हे एकाच परिवारातील सदस्य व एकाच गुरुकुलातील शिष्य होते. अर्जुन सदाचरणी सज्जन आहे, तर दुर्योधन पापाचरणी व दुष्ट प्रवृत्तीचा आहे. एवढा विरोधाभास कसा? या बाबतीत दुर्योधनाचा महाभारतातील एक श्लोक आहे. तो श्लोक आपण पाहूयात. जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर् जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि. म्हणजेच दुर्योधन म्हणतो की मी माझा धर्म, माझे कर्तव्य काय आहे आणि अधर्म काय आहे हे जाणतो, पण तरीही चांगले काम करण्याकरता मी प्रवृत्त होत नाही आणि दुष्ट काम करण्यापासून मी निवृत्त होत नाही. अशी काहीतरी गोष्ट माझ्यामध्ये आहे की जी मला दुष्कृत्य करण्याकरता प्रेरणा देते. अर्जुनाचाही हाच प्रश्न आहे की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे माणसाच्या हातून चुका घडतात. एखादे काम चूक आहे हे समजते, पण ते काम करणे माणूस सोडत नाही. किंवा एखादी गोष्ट चांगली आहे हे समजते, पण ते करण्याकरता आपण प्रवृत्त होत नाही. सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान असलेल्या मनुष्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगावे लागत नाही. सर्वांना सर्व काही ठाऊक असते, तरीही विपरीत वर्तणूक करतात आणि वरून आपल्या अयोग्य वर्तणुकीचे तात्विक समर्थनही त्यांच्याकडे असते. अर्जुनाच्या या प्रश्नाचे समर्पक उत्तर भगवंतांनी पुढच्या श्लोकात दिले आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. अर्जुन विचारतो, हे वृष्णिवंशी कृष्णा, मनुष्याला त्याची इच्छा नसतानाही बळजबरीने पाप करण्यास कशाने प्रवृत्त केले जाते? जणू कोणीतरी त्याला नियुक्त केले आहे. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न आधुनिक मानसशास्त्र, व्यसनमुक्ती आणि स्वयंनियंत्रण या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यसन उदाहरणार्थ जुगार, अति खाणे, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांचे सेवन हे त्याचे सर्वात मोठे आधुनिक उदाहरण आहे. जी व्यक्ती व्यसन करते त्या व्यक्तीला माहीत असते की हे वाईट आहे, तरीही ती व्यक्ती अशक्त होऊन पुन्हा पुन्हा त्याच कृतीकडे ओढली जाते, कारण कुठली तरी अज्ञात शक्ती हे काम करून घेते आणि हेच व्यसनाचे मूळ कारण आहे. अर्जुनाचा प्रश्न आपल्याला त्या अज्ञाताच्या शक्तीला ओळखायला लावतो, जी आपल्या विवेकबुद्धीवर मात करते. ही शक्ती म्हणजे तीव्र वासना आणि त्यातून आलेला लोभ असतो. तसेच निर्णय प्रक्रिया आणि पश्चाताप यासाठीही हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. आधुनिक व्यवस्थापन आणि वर्तणुकीच्या मानसशास्त्रात याला इंटेन्शन बिहेवियर गॅप म्हणतात. म्हणजे इच्छा चांगली असते पण वर्तन वेगळे असते. एखादे चुकीचे काम केल्यानंतर येणारा पश्चाताप हा या श्लोकात सांगितलेल्या अनिच्छन्न म्हणजे इच्छा नसतानाही या स्थितीला सूचित करतो. जर ती कृती पूर्णपणे इच्छेने केली असती तर पश्चाताप आला नसता. या श्लोकामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास मदत होते. आजच्या नैतिक नेतृत्वासाठीही हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. राजकारण किंवा व्यवसायात नैतिक भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक लोकांना त्यांचे कृत्य चुकीचे आहे हे माहीत असते,
पण सत्तेचा लोभ किंवा दुसऱ्याबद्दलचा द्वेष त्यांना अनैतिक काम करण्यास भाग पाडतो. हा श्लोक शिकवतो की आत्मनियंत्रण वाढवण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसे नाही, तर काम आणि क्रोधाचे मूळ शोधून त्यावर विजय मिळवणे आवश्यक आहे. थोडक्यात हा श्लोक आपल्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतो. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 36वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.